गायत्रीच्या 2 सुना होत्या. मोठी सून श्रीमंत घरातली होती, तर छोटी सून हिमानी गरीब परिवारातली होती. गायत्रीच्या दोन्ही सुना प्रेग्नेंट होत्या आणि दोघींनाही 8 महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे गायत्रीने आनंदाने दोघींचंही डोहाळं जेवण घरी ठेवलं होतं. दोघींच्या माहेरची माणसं त्यांच्यासाठी भेटवस्तू आणतात. हिमानीच्या गरीब आईला तिच्या गरीब परिस्थितीवरून टोमणे मारत होती. हे काय, लेकीच्या डोहाळे जेवणाला केवळ 1 किलोचा तुपाचा डबा आणलात? हे काय गिफ्ट झालं? माझ्याकडे बघा, कपडे, खूप सारी मिठाई, फळं, ड्रायफ्रूट घेऊन आलीये. तुमच्यासारखं नाही 1 किलो तुपाचा डबा घेतला आणि आल्या लेकीचं डोहाळे जेवण करायला. काय आई, तू पण काय या गरिबांच्या नादी लागतेस? मग त्या दोघींची सासू गायत्री म्हणाली, हे सगळं सोडा ना तुम्ही विहीणबाई, तुम्ही इकडे या, इथे बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. काही वेळातच त्यांचं डोहाळे जेवण सुरू होतं. पारुलच्या आईने केवळ स्वतःच्या लेकीसाठीच गिफ्ट आणले होते, तर हिमानीची आई स्वतःच्या लेकीबरोबरच पारुलसाठीही तुपाचा डबा घेऊन आली होती. हे घे पोरी, हा डबा तुझ्यासाठी. माझी गाय रोज थोडं थोडं दूध देते, तिच्याच लोण्याचं हे तूप काढून आणलंय. जेव्हापासून तुमची ही बातमी कळाली तेव्हापासून मीच आठवतीये हे. नाही नाही नाही, मी हे असलं तसलं तूप नाही खात, मला ब्रँडेडच तूप लागतं. मला नाही खायचंय, तुम्ही हे घेऊन जा. बरं ऐक, मी हे बाळासाठी ना मॉलमधून खूप सारी महागडी खेळणी आणि कपडे घेऊन आलीये. ओ मम्मी, या सगळ्याची काय गरज होती? अरे, माझ्या लेकीचं पहिलंच मूल आहे, मग का नसणार गरज याची? पारुल बाळा, मी तुमच्या दोघींसाठी हे डिंकाचे लाडू बनवून आणलेत. हे लाडू खाणं तुमच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. नाही नाही नाही, मला हे सगळं नकोय. ठीक आहे पोरी, जसं तुला योग्य वाटेल. बरं पारुल, या अवस्थेतही घरातलं काम करत जा हा. आपल्या शरीराची हालचाल असली ना, म्हणजे मग नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. अहो, हेच तर मी माझ्या दोन्ही सुनांना कायम सांगत असते. माझ्या लेकीला काम करायची काही गरज नाहीये. बाळा, तू फक्त आराम कर. मम्मा, तू किती चांगली आहेस, तू मला समजून घेतेस. नाहीतर माझ्या सासूबाई माझ्या मागेच लागलेल्या असतात. सुनबाई, हे कर ते कर. तू काळजी करू नकोस, तुझी आई श्रीमंत घरची आहे, मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. अशीच थोडी नोकझोक होत त्या दोघींचं डोहाळे जेवण पार पडतं. मग सगळे पाहुणेही निघून जातात. काही दिवसांनंतर रमा आपल्या लेकीसाठी ट्रक भरून सामान पाठवते, ज्याच्यात बाळाचा पाळणा, खेळणी, कपडे, खूप सारं सामान होतं. आपल्या माहेरचा हा रुबाब बघून पारुल मॅडमचा गर्व जास्तच वाढतो. ती घरातलं कुठलंच काम करत नव्हती, पण गरीब सुनबाई हिमानी मात्र घरातलं प्रत्येक काम करायची. माझी मोठी सुनबाई ना गरीब गाय आहे, मोठी असूनही घरातलं सगळं काम करते. आणि तिकडे माझी श्रीमंत सुनबाई, तिला तर आरामातून फुरसतच मिळत नाही, दिवसभर नुसती पलंगावर लोळत पडलेली असते. असेच काही दिवस जातात आणि मग एक दिवस, आई, मला खूप त्रास होतोय. मला वाटतंय हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आलीये. तू काळजी करू नकोस पोरी, मी आत्ता किशोरला फोन करते. काही वेळातच तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं आणि तिथे नॉर्मल डिलिव्हरी होऊन ती आपल्या बाळाला जन्म देते. दुसऱ्या दिवशी पारुलच्याही पोटात दुखायला लागतं. तिची सासू तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. ते बघून पारुल म्हणते, नाही आई, मला माझं मूल या ठिकाणी जन्माला यायला नकोय. नाही नाही नाही, मला इथे माझी डिलिव्हरी नाही करायची. उद्या मी जेव्हा सोशल मीडियावर माझे फोटो टाकीन तेव्हा माझ्या फ्रेंड्स काय म्हणतील? मी माझ्या आईला फोन करते, तीच मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. नाही नाही, मी अंकुरला सांगते, तो माझ्या अकाउंटला पैसे पाठवून देईल. तुझी डिलिव्हरी प्रायव्हेटमध्येच होईल. सासू तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, जिथे सीझर होऊन ती मुलाला जन्म देते आणि 1.5 लाख रुपये तिचं बिल येतं. दोघी सुनांची डिलिव्हरीची बातमी ऐकून दोघींच्याही आया तिथे येतात. रमाबाई मुलीकडे येते आणि तिला भेटून निघून जाते. तर गरीब सुनबाईची आई गायत्रीला म्हणते, मला कळतंय विहीणबाई, तुमची खूप तारांबळ उडाली असेल दोन्ही बाळांना सांभाळताना, त्यामुळे तुमच्या मदतीसाठी मी काही दिवस इथेच राहीन. ते ऐकून गायत्री खुश होते. आता ती दोन्ही सुनांना घेऊन घरी येते. हिमानीची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे ती आपल्या बाळाला सहजपणे दूध पाजू शकत होती, तर पारुलचं सीझर झाल्यामुळे तिला थोडा त्रास होत होता. एक दिवस तिचं बाळ पाळण्यात रडत होतं. तेव्हाच हिमानी तिथे आपल्या बाळाला घेऊन येते. मग ती आपल्या बाळाला तिथे ठेवते आणि पाळण्यातल्या बाळाला घेऊन ती पारुलकडे देते. मी पण कशी आई आहे, ऑपरेशन झाल्यामुळे बाळाची मालिशही करता येत नाहीये. तेव्हाच तिथे तिची सासू आणि जाऊबाईची गरीब आई सुद्धा येते. घरातलं काम करत जा म्हणून तू तेव्हापासूनच शरीराची हालचाल ठेवली असतीस तर तुझीही नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. मग तुलाही बाळाकडे छान लक्ष देता आलं असतं.
असू दे, मी आहे ना. तू अजिबात काळजी करू नकोस. हा, मी तुझ्या बाळाचीही मालिश करून देईन. मला माफ करा, मी जर तेव्हा तुमचं बोलणं ऐकलं असतं तर आज माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. काही दिवसांनी रमा आपल्या लेकीला भेटायला येते, तेव्हा पारुल तिला चांगलंच सुनावते. काही गरज नाही आई हे सगळं नाटक करण्याची. मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतीस? हॉस्पिटलमधून तू अशी लगेच निघून गेलीस की जणू काही तुला आणि वहिनीला माझं सगळं करावं लागणार होतं. आता मी आणि माझं बाळ पूर्ण बरे झालो आहोत तर तेव्हा तुला 2 महिन्यानंतर इथे यायला सुचतंय? अशा खोट्या प्रेमाची गरज नाही आई. आणि ती सगळ्यांची माफी मागते. ती श्रीमंतीचा गर्व सोडून देते आणि पारुलही आपल्या गरीब जाऊबाई बरोबर आनंदाने राहते.